नागपूर टुडेला आता 12 वर्ष झालेले आणि प्रसार माध्यमातून ते चांगली माहिती देतात, इन्फॉर्मेशन देतात आणि न्यूज देतात. त्यांचे 12 वर्ष झालेले, आता 13वं वर्ष त्यांना सुरू होतं. त्याबद्दल त्या पूर्ण टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यातही त्यांनी एक चांगले काम चालू ठेवले पाहिजे आणि जी इन्फॉर्मेशन, जी माहिती द्यायची, जे लोकांपर्यंत पोहोचतील आणि समाजामध्ये एक चांगली समाज निर्माण होईल, याच्यासाठी त्यांचे सहकार्य अजून लोकांना भेटेल अशी मी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. Nagpur Today, established by Ravi and his associates, has been working tirelessly for last 12 years and is now about to enter the 13th year now. He has created an impression in the minds of more than 3 lakh persons who are reading and getting themselves with the updates every day. I am sure in the days to come, Ravi and his colleagues will do an excellent work and a media promotion which will be reliable. Wish him all the best. नागपुर टुडे ई पोर्टल ने 12 साल पूरा किया है और इन वर्षों में न्यूज़ ब्रेक करने का और न्यूज़ पहुंचाने का बड़ा ही अच्छा काम किया है. इस मौके पे मैं उनको बधाई देता हूं. और मैंने देखा है कि जब भी कहीं कोई घटना होती है तो सबसे पहला न्यूज़ जो ब्रेक होता है वो नागपुर टुडे पे होता है और एक अच्छे तरह से न्यूज़ सबके पास पहुंचाते हैं. तो मैं उनको बधाई के साथ साथ शुभेच्छा देता हूं कि आगे भी वो एक अच्छा काम करते रहेंगे. नमस्कार, मैं नीलेश आनंद भरने, आईजी लॉ एंड ऑर्डर उत्तराखंड. मुझे ये बताते हुए अत्यंत खुशी हो रही है कि नागपुर और विदर्भ के पसंदीदा न्यूज़ पोर्टल चैनल नागपुर टुडे ने अपने सफलतापूर्वक 12 वर्ष पूर्ण कर लिए हैं. इन 12 वर्षों में नागपुर टुडे ने हमेशा अपने पाठकों के बीच एक अपनी अलग जगह बनाई है. तत्काल तुरंत विश्वसनीय खबरें जो है पाठकों को उपलब्ध कराई है और इससे जो है जितने पाठक है वो तत्काल जो है अवगत होते हैं कि नागपुर तथा विदर्भ में क्या तुरंत करंट अपडेट्स हो रहे हैं. मैं इस पूरे कार्य के लिए नागपुर टुडे की टीम, रविकांत कांबळे और उनके पूरे टीम को बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं कि वह ऐसा ही कार्य जो है आगे भी करते रहे. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक मुंबई. मी नागपूरला 4 वर्ष कार्यरत होतो आणि नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आणि विशेषतः जलद गतीने बातम्या सगळ्या मिळायच्या. नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलला 12 वर्ष पूर्ण झाले. 13व्या वर्षात त्यांचं पदार्पण होत आहे. 3 लाखाहून जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत. हे एवढं सगळं पार पडणं, एवढं सगळं यशस्वीरित्या पूर्ण करणं, याला मोठ्या टीमवर्कची गरज आहे. त्यामुळे नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलचे श्री रविकांत कांबळे व त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज नागपूर टुडे यांना जे न्यूज चॅनल आहे त्याला 12 वर्ष पूर्ण करून 13व्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहे. आजच्या आधुनिक आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तातडीने बातमी पोहोचवणं आणि जे जनसामान्याचे प्रश्न आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत, वेगवेगळे उपक्रम विविध शासकीय विभागामार्फत राबवले जातात, त्यांची जी माहिती आहे ती या चॅनलमार्फत प्राप्त होत असते. मी नागपूर टुडे यांच्या सर्व वार्ताहर आहेत, विशेष म्हणजे रविकांत कांबळे आहेत, त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना हे नागपूर टुडेला 12 वर्ष पूर्ण करून 13व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, त्याकरिता खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढेही ते आपल्याला सर्वांना बातम्या घेऊन येत राहतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. नागपूर टुडे ई न्यूज पोर्टल या चॅनलला
12 वर्षे पूर्ण होऊन 13व्या वर्षात पदार्पण करत आहे, यासाठी नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलला आणि विशेषतः रविकांत कांबळेंना मनापासून शुभेच्छा. ह्या पोर्टलचं आणि रविकांत कांबळेंचं आमच्या अँटी करप्शन ब्युरोला नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे आणि अँटी करप्शन ब्युरोचं काम भविष्यातसुद्धा चांगलं होत राहील आणि रविकांत आणि ई न्यूज पोर्टलचं त्याला सहकार्य राहील याबद्दल खात्री आहे. थँक्यू. रवी आणि त्याच्या मित्रांनी नागपूर टुडे गेल्या 12 वर्ष ई पोर्टल आणि सोशल मीडियावरती अत्यंत उत्कृष्ट अशी सर्व्हिस जवळजवळ 3 लाखांपेक्षा अधिक वाचकांना दिलेली आहे. भरवशाची अशी ही सर्व्हिस असल्यामुळे त्याचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे. मला खात्री आहे की 13व्या वर्षात सुद्धा रवी आणि त्याचे सर्व मित्र हे अशाच प्रकारे विश्वासू अशा प्रकारची एक न्यूज सर्व्हिस सर्व लोकांना उपलब्ध करून देतील. मी त्या सर्वांना येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा देतो. नागपूर टुडे या न्यूज पोर्टलला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. अतिशय यशस्वीरित्या हे पोर्टल नागपूर शहरातील अद्ययावत बातम्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आम्हाला देखील तात्काळ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून शहरातील घडामोडींचा आढावा घेता येतो आणि गेले अनेक दिवस या ठिकाणी आम्ही हा आढावा घेत आहोत. याच्या यशस्वी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. रविकांत आणि त्यांचं पूर्ण टीम यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. थैंक यू. हाँ, नागपुर टुडे के 12 साल पूरे होने पर और 13 साल में ये दाखिल होने के लिए नागपुर टुडे को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. और जब से मैं देखता आ रहा हूँ नागपुर टुडे सोशल मीडिया पर और डिजिटल मीडिया पर फास्टेस्ट ग्रोइंग न्यूज़ पोर्टल है नागपुर का और सबसे तेज़ खबरें हमारे मोबाइल फ़ोन पर और हमारे सोशल मीडिया पर नागपुर टुडे के माध्यम से हमको मिलती है. मैं आशा करता हूँ कि इसी प्रकार से नागपुर टुडे ग्रो करता रहे. नागपुर टुडे की पूरी टीम, रविकांत कांबळे पत्रकार और उनके सभी टीम को मैं उनके इसी प्रकार से आगे बढ़ने के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. और मैं आशा करता हूँ कि इसी प्रकार से तेज न्यूज़ नागपुर टुडे प्रोवाइड करें और इसी प्रकार से समाज में जितनी भी हमारी क्या कहते हैं अलग अलग जगह पर जो गलत चीज़ें हो रही हैं उसको उजागर करें और नागपुर टुडे के माध्यम से नागपुर एक बेहतर शहर बन सके ऐसी मैं आशा करता हूँ. नागपूर टुडे हा विदर्भातील असा अग्रगण्य चॅनल आहे, न्यूज चॅनल. त्याला 12व्या वर्षातून 13व्या वर्षात पदार्पण करत असून जो एक तप त्यांनी जे मेहनत केली, वारंवार जो करंट न्यूज सगळ्यात पहिल्या प्रथम आम्हाला त्या ठिकाणी वाचनास मिळतात आणि बरीच इन्फॉर्मेशन आम्हाला न्यूजकडून मिळत असते. अतिशय चांगल्या पद्धतीने हा न्यूज चॅनल चालवला जातो आणि रियालिटी लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्याबद्दल रविकांत कांबळे आणि त्यांच्या टीमला मी 13व्या वर्षानिमित्त पदार्पण करत आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्ते, मैं रश्मिता, जोन 4 PCP नागपुर सिटी. नागपुर टुडे रीडर्स को और नागपुर टुडे का पूरा टीम को मेरे तरफ से शुभकामनाएं, बधाइयाँ फॉर कंप्लीटिंग 12 years ऑफ जर्नी इन फ्री एंड फेयर मीडिया रिपोर्टिंग. थैंक यू. नमस्कार. नमस्कार, मी निकेतन कदम, PCP झोन 5 नागपूर सिटी. सर्वप्रथम मी नागपूर टुडे ई न्यूज पोर्टल चॅनल यांचं खूप खूप अभिनंदन करेन की त्यांनी 12 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. त्यासोबतच 13व्या वर्षात त्यांनी आता पदार्पण केलेलं आहे. ते जवळपास सरासरी 3 लाख युजर्स हे या पोर्टलवरील चालू घडामोडी आणि इतर जे बातम्या असतात त्या वाचत असतात. त्यांचं कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यामुळे मी रविकांत कांबळे आणि त्यांची संपूर्ण नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलची टीम यांचं खूप खूप अभिनंदन करेन. तसेच त्यांना पुढील वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. जय हिंद. आज नागपूर टुडेला 12 वर्ष झालेले आहे. नागपूर टुडेचे सर्व ग्रुप, पूर्ण ग्रुपला पूर्ण पत्रकार, एडिटर्स, रिपोर्टर्स, रविकांत कांबळे साहेब यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
डिजिटल न्यूज मीडियामध्ये नागपूर टुडे नागपूरचा एक सर्वप्रथम आणि ओळखणारा असा एक न्यूज चॅनल आणि न्यूज मीडिया ग्रुप आहे. खूप लवकर त्यांची बातम्या सर्वांना येतात आणि पत्रकारितेमध्ये पण खूप पब्लिकसाठी खूप चांगला त्यांचं काम आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या यांचा जे काही हे आता वर्ष सुरू होणार आहे त्याच्यासाठी पण खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी डॉक्टर संदीप शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पोलीस रुग्णालय नागपूर शहर, आयुक्तालय नागपूर शहर. नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलला आज 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल नागपूर टुडेचं हार्दिक अभिनंदन. खरोखरच एक सुंदर असं नेटवर्क यांनी उभं केलेलं आहे. कुठल्याही गोष्टीची न्यूज जर असेल तर ती तात्काळ आपल्या मोबाईलवर, आपल्या पोर्टलवर ते टाकण्याचा प्रयत्न करतात आणि अतिशय सुंदररित्या बातमीच्या खोलवर जाऊन त्या बातमीचा शेवट होईपर्यंत ती आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी गोरख भामरे, SP गोंदिया. नागपूर टुडे न्यूज पोर्टलने नुकतेच 12 वर्ष पूर्ण केले आणि 13व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे. या 12 वर्षांच्या सक्सेसफुल प्रवासाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी नागपूर टुडेचे पत्रकार रविकांत कांबळे आणि त्यांची टीम यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. Hello all, this is Soumya Sharma, Chief Executive Officer of the Nagpur Smart City Development Corporation. I congratulate Nagpur today for completing 12 successful years in the field of journalism and for entering the 13th year of its establishment. In today's times, it's very relevant to have an e-portal, and it's really good to see that Nagpur today has been covering all the relevant issues of Nagpur in a very detailed manner, and we get to hear a lot of updates from this channel about issues that are otherwise not usually covered. So that is good journalism, and I wish the team all the very best for the upcoming years of it. Thank you. नमस्कार. सर्वप्रथम नागपुर टुडे के सभी पाठकों, सभी सहयोगियों, समर्थकों का हार्दिक अभिनंदन कि आज पत्रकारीय धर्म के मार्ग पर निष्पक्षतापूर्वक, निडरतापूर्वक और सफलतापूर्वक चलते हुए नागपुर टुडे अपने प्रकाशन के 12वें वर्ष में प्रवेश कर रहा है. जो चुनौतियां वर्तमान कालखंड में पत्रकारिता को मिल रही हैं या सामने हैं, उनके बीच यह एक बड़ी उपलब्धि है, क्योंकि आज के दिन में ऐसा कहा जाता है कि पत्रकारिता के मार्ग में बहुत सारे ऐसे अवरोध पैदा कर दिए गए हैं जिन्हें पार कर चलना सहज नहीं है. लोग कहते हैं मार्ग में फूल और कांटे दोनों होते हैं, लेकिन हमारे नागपुर टुडे के मार्ग में फूल तो दूर की बात रहे, कांटे और कांटे ही बिछाए गए प्रकाशन के आरंभ से ही. लेकिन यह हमारे समर्पित संपादकीय सहयोगियों एवं अन्य सहयोगियों का समर्पण, उनका समर्थन और पत्रकारीय धर्म को ईमानदारी के साथ निभाने की जो शपथ उन्होंने ली है, उससे अविचलित वो आगे बढ़ते चले गए. नतीजा ये हुआ कि आज पत्रकारिता जगत में नागपुर टुडे एक ब्रांड बन चुका है. और ये विश्वास मानिए कि जिस नागपुर टुडे की चर्चा हम कर रहे हैं, आज उसके 12वें वर्ष में प्रवेश करने पर आह्लादित हम एक बार फिर आपको विश्वास दिलाते हैं, बल्कि शपथ लेते हैं कि जिस प्रकार पिछले 12 वर्षों में नागपुर टुडे निर्भीकता पूर्वक, निडरता पूर्वक, निष्पक्षता पूर्वक पत्रकारिता के सत्य पथ पर कदमताल करता रहा है, आगे भी करता रहेगा. कोई भी ताकत हमें हमारे कर्तव्य से अलग विलग नहीं कर सकती है. हाँ, यह विश्वास फिर दोहरा दो कि हमारा समर्पण जो है देश और समाज के प्रति है, किसी दल विशेष या व्यक्ति विशेष के साथ नहीं है. हम समाज को समर्पित हैं, हम भारत माता को समर्पित हैं, हम भारतीय संविधान को समर्पित हैं, हम भारत के लोकतंत्र को समर्पित है. यह है नागपुर टुडे की विशेषता और यह नागपुर टुडे की शपथ. धन्यवाद. पिछले
11 साल हो गए, 11 साल से ज़्यादा हो गए, 12 साल में एंट्री हुआ नागपुर टुडे का। इस 12 साल में नागपुर टुडे ने ये प्रूव कर दिया कि ये बहुत ही वायबल एक डिजिटल मीडिया सिर्फ नागपुर के लिए नहीं, संपूर्ण विदर्भ के लिए बहुत ही प्रॉम्प्टली न्यूज़ देना और उसके साथ साथ तीनों यहाँ का जो प्रमुख लैंग्वेज है, हिंदी, मराठी, इंग्लिश, ये तीनों भाषा में न्यूज़ देने वाला एकमात्र डिजिटल मीडिया इस क्षेत्र का है। मैं तमाम पत्रकारों की तरफ से उनको शुभेच्छा देता हूँ। आने वाला दिन नागपुर टुडे और तरक्की करे और बहुत ही इम्पार्शियल होके इस रीजन का, इस शहर का न्यूज़ कवरेज करे और ये एक सबके लिए, तमाम डिजिटल मीडिया और दूसरे जो न्यू मीडिया सामने आ रहा है, सबके लिए मिसाल बने। नमस्कार, मी नितीन तेलगोटे, जिल्हा सरकारी वकील नागपूर। नागपूर टुडेच्या संपूर्ण टीमला त्यांनी 12 वर्ष जी सेवा नागपूर जनतेला दिली आहे आणि लाखो त्यांचे पाठक वाचक असे लोक आहेत आणि बऱ्याचशा सनसनीखेज बातम्या या 12 वर्षांमध्ये आम्ही पाहिल्या आहे आणि नागपूरकरांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे। जो संपर्क म्हणजे कनेक्टिव्हिटी जी राहते पत्रकारांची, ते नागपूर टुडेच्या पत्रकारांची तत्परता म्हणजे गुन्हा घडल्याबरोबरची पहिली माहिती कुठं आम्हाला फ्लॅश होते तर ती नागपूर टुडेच्या माध्यमातून आम्हाला कळते। नागपूर टुडे अशाच प्रकारे उत्तमोत्तम कार्य भविष्यातही करत राहील। 13व्या वर्षात, 14व्या वर्षात, 15व्या वर्षात अशा आमच्या संपूर्ण माझ्या ऑफिसतर्फे, मी माझ्या संपूर्ण टीमतर्फे नागपूर टुडेच्या श्री रविकांत कांबळे व ते सर्व त्यांचा स्टाफ आणि इतर पत्रकार मित्र त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस पुनश्च शुभेच्छा देतो। धन्यवाद। नागपूर टुडेचे जे रविकांत कांबळे जे आहेत, जे नागपूर टुडे डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला पत्रकारिता चालवत आहे, त्यांची टीम इतकं चांगलं काम करत आहे की ज्या न्यूज आपल्याला काही वेळेस काय होते की बा ज्या न्यूज आहेत आपल्याला सायंकाळला बघायला मिळतात किंवा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचायला मिळतात। नागपूर हे असं शहर आहे की नागपूर शहरामध्ये काय घडलं त्याची सर्वात पहिली खबर जी येत असेल तर नागपूर टुडेच्या माध्यमातून रविकांत कांबळे यांच्या माध्यमातून किंवा यांच्या नागपूर टुडेच्या माध्यमातून आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येत असते आणि ती पहिली न्यूज आम्हाला बघितल्यानंतर आम्हाला माहिती पडते की नागपूर शहरामध्ये काय घडलेलं आहे। आणि इतकी स्पीडली न्यूज देणारं एकमेव चॅनल आहे, एकमेव डिजिटल चॅनल आहे असं मला वाटतं नागपूर टुडे। आणि म्हणून नागपूर टुडेनी अशीच प्रगती करत राहावं म्हणून मी रविकांत कांबळे आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो आणि चांगल्यात चांगलं काम करावं। नागपूर शहरामध्ये त्यांचं हे असं नागपूर शहर, त्याचप्रमाणे विदर्भ, महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी चांगली प्रगती करावी असं मी शुभचिंतन देतो। एडवोकेट कमल सतुजा, नागपुर डिस्ट्रिक्ट कोर्ट बार एसोसिएशन का पास्ट प्रेसिडेंट। करीब 12 वर्ष पहले ई न्यूज़ पोर्टल नागपुर टुडे की शुरुआत नागपुर से हुई थी। इन 12 वर्षों में नागपुर टुडे ने पत्रकारिता के जगत में एक बहुत अच्छा कार्य किया है। इन 12 वर्षों में उन्होंने जिस तरीके से पत्रकारिता में एक अच्छा मुकाम हासिल किया है वो बहुत कम ही पोर्टल हासिल कर सकते हैं। इन 12 वर्षों में संपूर्ण नागपुर की लोग और पूरे विदर्भ के लोग और हमारे विधि फ्रेटर्निटी के लोग को कभी भी कोई भी करंट मुद्दे पे पूरे देश में क्या हो रहा है अगर जानना होता है तो वो इमीडिएटली ई न्यूज़ पोर्टल नागपुर टुडे में ही जाते हैं देखने के लिए। इस तरीके का विश्वास लोगों का ई न्यूज़ नागपुर टुडे के ऊपर भरोसा हो गया है। मैं संपूर्ण नागपुर टुडे की टीम और स्पेशली रविकांत कांबळे जो बहुत तत्परता से एक लोगों को, जो नागपुर के लोगों को, विदर्भ के लोगों को पूरी न्यूज़ समाचार हर विभाग से, चाहे वो राजनीति हो, चाहे विधि विभाग का हो, खेल का हो, किसी तरीके की भी खबर हो, वो तत्परता से नागपुर के लोगों को जो मिलती है उसके लिए मैं तहे दिल से उनका रवि कांबळे और नागपुर टुडे की पूरी टीम को धन्यवाद देता हूँ।
और इसी तरीके से 13वें वर्ष में जो उन लोग आगमन कर रहे हैं, जो 12 वर्ष में उन्होंने अच्छा कार्य किया, वो 13वां वर्ष और हमेशा इस तरीके से चलते रहे, ये हमें उन पर पूरा विश्वास है। ये कहते हुए मेरे 2 शब्दों को समाप्त करता हूँ। जय हिंद, जय भारत। नागपुर टुडे को आज 12 वर्ष पूरे होके ये 13वें वर्ष में पदार्पण कर रहा है। ये विदर्भ का सबसे प्रसिद्ध ई-न्यूज़ पोर्टल है। इसमें सबसे तेज खबरें हमें देखने को मिलती है, पढ़ने को मिलती है। तो इस 13वें वर्ष के पदार्पण में मैं नागपुर टुडे की संपूर्ण टीम और खास करके रविकांत कामड़े, इन सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ। धन्यवाद। नागपूर टुडे या ई पोर्टलने आज 12 वर्ष कंप्लीट केलेले आहेत। त्यांचे मी रविकांत कांबळे आणि नागपूर टुडेची पूर्ण टीमला कॉंग्रॅच्युलेशन देतो आणि आता त्यांनी 13व्या वर्षात पदार्पण केले आहे आणि माझी शुभेच्छा देताना अशी त्यांना रिक्वेस्ट करतो की या न्यूज पोर्टलने ते जलद गतीने लोकांना जे बातम्या देतात ते कंटिन्यू ठेवायचं आणि जनतेची सेवा करायची। मैं अर्जुनदास साहूजा, अध्यक्ष नाग विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स। नाग विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स 80 साल पुरानी और करीब करीब 13 लाख व्यापारियों की एक बड़ी संस्था है और ये जानकर बहुत ही खुशी हुई। नागपुर टुडे आपके 12 वर्ष पूरे हुए हैं और 13वें वर्ष में आप प्रवेश कर रहे हैं और आपका बाइट बहुत अच्छा चलता है। और रविकांत जी कांबड़े और उनकी पूरी टीम को नाग विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स की ओर से हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद, धन्यवाद। नागपुर टुडे इस 2 तारीख को अपने जीवन के 12 साल पूरे करके 13वें साल में प्रवेश कर रहा है और इसके लिए मैं नागपुर टुडे के पूरे टीम को बधाई देता हूं, अभिनंदन करता हूं। और सोशल मीडिया का हमारे जीवन में जो महत्व बढ़ गया है, उसके मद्देनज़र नागपुर टुडे ने नागपुर में नागपुर के हर प्रश्न को लेकर, हर समस्या को लेकर जो उन्हें जनता के सामने लाने का प्रयास किया है, इफेक्टिव तरीके से प्रयास किया है। और यही वजह है कि आज लोगों के मन में नागपुर टुडे की छवि पक्की बैठ गई है। लोग नागपुर टुडे से अपेक्षा रखते हैं कि इससे ज़्यादा उन्होंने इस क्षेत्र में, नागपुर टुडे ने जो लोगों की भावनाओं को सामने लाने की कोशिश की और प्रश्नों को लेकर उन्होंने जो लोक प्रतिनिधियों ने करना चाहिए वो नागपुर टुडे ने किया। हमेशा तो ऐसा होता कि ये सारे मुद्दे लोक प्रतिनिधि ने उठाना चाहिए, लेकिन नागपुर टुडे ने उनके सामने ये मुद्दे लाने के बाद बाकी लोक प्रतिनिधियों को जाग आई और फिर उन्होंने ये मुद्दों को उठाया है। मैं समझता हूँ कि जहाँ बड़े बड़े अखबार है, बड़ा बड़ा मीडिया है, लेकिन वो मीडिया एक तरफ झुक गया है, लोगों के सवाल उठाने का काम उन्होंने बंद कर दिया है। ऐसे वक्त में नागपुर टुडे की भूमिका और बढ़ गई। उन्हें और जोर से चौकस रहकर ये प्रॉब्लम को उठाना होगा, क्योंकि प्रॉब्लम खत्म नहीं हुई, बहुत स्कोप है और नागपुर टुडे उस दिशा में काम करेगा, ऐसी मैं अपेक्षा करता हूँ। उनके सारे साथियों को शुभकामना देता हूँ कि जिस तरह आपने 12 साल कोई भी संस्था के, कोई भी इंसान के, कोई भी राष्ट्र के जीवन में बहुत बड़ी संख्या होती है, 12 साल में आपने अच्छी उपलब्धियां हासिल की है, आपने नाम हासिल किया है और इसके बाद अभी आपको उड़ान भरना है और उस उड़ान के लिए मैं आपको शुभकामना देता हूँ, सारे लोगों को शुभकामना देता हूँ। नागपुर टुडे ई-न्यूज पोर्टलने यशस्वीरित्या 12 वर्ष पूर्ण करत 13व्या वर्षात पदार्पण केलं आहे। प्रामाणिक समर्पण आणि एकत्रित टीमवर्क पुढे हे सर्व शक्य झालं आहे। आपल्या न्यूजच्या माध्यमातून
12 वर्षापासून डिजिटल व सोशल मीडियामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे असे एकमेव ई न्यूज पोर्टल आहे. नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलने डिजिटल युगात आपल्या वाचकापर्यंत जलद गतीने बातम्या पोहोचवण्याचे काम आणि चालू घडामोडीविषयी अत्यंत अचूक विश्लेषण, अचूक अपडेट दिल्यामुळं नागपूर टुडे ई न्यूजची लोकप्रियता रोज नेहमीच वाढत आली आहे. खरं तर नागपूरच्या टुडे ई न्यूज पोर्टलच्या सर्व टीमचं, मान्य संपादक असतील, आपली संपूर्ण टीम असेल, त्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि पुढच्या काळात नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलच्या समोरच्या काळामध्ये या पोर्टलने, या टीमने उंच भरारी घ्यावी आणि महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये या ठिकाणी आपला पुढच्या काळात यशस्वी व्हावं अशी नागपूर टुडे ई न्यूजला शुभेच्छा देतो. नागपूर टुडे हे आमच्या नागपूरचं एक वैभव आहे. एक प्रचाराच्या क्षेत्रामध्ये, वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये, डिजिटलच्या क्षेत्रामधलं एक चांगलं वृत्तपत्र जर याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पोर्टलला आता 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 13व्या वर्षात पदार्पण करणार. मी माझ्यातर्फे, काँग्रेस पक्षातर्फे आणि उत्तर नागपूरचा आमदार म्हणून सर्व या पोर्टलच्या सहकाऱ्यांना मनपूर्वक त्यांचं हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देतो. नागपूर टुडेला या 2 ऑक्टोबरला 12 वर्ष पूर्ण होत आहे आणि या शहरातील आणि राज्यातील जो घटनाक्रम असतो आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जी सरकार आहे, सरकार जर चुकीचं काम करत असेल तर त्यांना दिशा दाखवण्याचं काम, विरोधी पक्ष असेल, विरोधी पक्षाने जर कुठे चुकीचं काम केलं असेल तर त्यांना दिशा दाखवण्याचं काम नागपूर टुडेनी सातत्याने केलं आहे आणि आता त्यांना 12 वर्ष पूर्ण झाले आहे. मी त्यांना माझ्यातर्फे, नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे, माझ्या मतदारसंघातर्फे शुभेच्छा देतो आणि यानंतरही आपण अशाच पद्धतीचं कार्य सुरू ठेवावं आणि सामान्य जनतेला या नागपूर टुडेच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा या वर्तमानपत्राला 12 वर्ष पूर्ण झाले, 13व्या वर्षात पदार्पण करणार. हे नागपूर टुडेच्या माध्यमातून समाजाचे लोकांचे विषय सातत्यानं मांडले जातात. 12 वर्ष आज नागपूर टुडेने मिळवली आहे. सर्व लोकांचा विश्वास आहे. नागपूर टुडेने संपादन केलं. मी नागपूर टुडेच्या परिवाराला, संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचं कार्य नागपूर टुडेच्या माध्यमातून सातत्यानं चालत आहोत ही शुभेच्छा. नमस्कार, मी राजू पारवे. आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलने यशस्वीरित्या 12 वर्ष पूर्ण करत 13व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. प्रामाणिक समर्पण आणि एकत्रित टीमवर्कमुळे हे सर्व शक्य झाले. आपल्या न्यूजच्या माध्यमातून 12 वर्षापासून डिजिटल व सोशल मीडियामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे हे एकमेव ई न्यूज पोर्टल आहे. डिजिटल युगात आपल्या वाचकापर्यंत जलद गतीने बातम्या पोहोचवणे, त्यांना चालू घडामोडी विषयी अपडेट देणे, यामुळे नागपूर टुडे ई न्यूज लोकप्रियतेत अव्वल ठरले. नागपूर टुडे ई न्यूज पोर्टलचे प्रत्येक दिवसाला एकूण सरासरी 3 लाखापेक्षा जास्त वाचक झालेले आहेत. त्यामुळे नागपूर टुडेच्या संपूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. नागपुर टुडे बहुत उम्दा न्यूज़ मेकर चैनल है और मुझे खुशी है कि आप अनबायस्ड न्यूज़ देते हैं और लोग आपको आंख बंद करके फॉलो करते हैं और आपकी न्यूज़ पे विश्वास रखते हैं. बहुत अच्छा अचीवमेंट है. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. नमस्कार, जय हिंद. नागपूर टुडे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मनी मागील 12 वर्ष अतिशय उल्लेखनीय कामगिरी नागपूर शहरात आणि आजूबाजूच्या एरियामध्ये केली असून त्यांचे 12 वर्ष कंप्लीट झाले. 13व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
नागपुर टुडे को 12 वर्ष कंप्लीट हो चुके हैं। पिछले अनेक वर्षों से उन्होंने मीडिया की दृष्टि से एक बहुत ही महत्वपूर्ण कार्य किया है। नागपुर टुडे को 12वीं वर्षगांठ की मैं दिल से शुभकामनाएं देता हूं और भविष्य में लोकशाही का एक आधार स्तंभ कर वो प्रगति करे, ऐसी शुभकामनाएं। Wishing Nagpur Today and the entire team for completing 12 years of journalism and bringing authentic information prevalent in Nagpur and Vidarbha to the people. Wishing the entire team all the best in all their future endeavors. This is for all the people who watch Nagpur Today. शायद आप लोग 12 साल खत्म कर चुके हैं और 13वें साल में जा रहे हैं। Congratulations for that. I think जो आप लोग काम करें बहुत अच्छा काम करें, and I wish you all success and I wish you all the best for the future. I hope you reach 120 years or 130 years at least. Thank you.